नमस्कार, मी सौ तृप्ती विकास धनमेर युनिक वाचन कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे। मी वाचून दाखवलेल्या कथा आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आज वाचून दाखवणारे मी तुम्हाला प्रत्येक घराला वय असतं। कोणी लिहिलं माहिती नाही, पण छान आणि बरोबर लिहिलं आहे। आज सकाळपासून ती तापाने फणफणली होती। कालच डॉक्टरांनी अगदी कडक शब्दात सांगितलं होतं 2 दिवस फक्त आराम करायचा। त्यामुळे अभयने आपल्या मावशीला गावाकडून बोलवून घेतलं होतं। गाव तसं तासभर अंतरावर होतं। छोटीशी शेती, घर सांभाळत मावशी एकटी राहत होती। ठेंगणी, ठुसकी, गोरी गोमटी मावशी अभयच्या एका फोनवर सकाळीच दारात हजर। तेव्हा बाईसाहेबांचं कुरकुरत वाकत कब्बशा विसरणं सुरू होतं। पोरं शाळेत निघून गेली होती। मावशीने लगेच तिच्या हातून कप काढून घेतला, तिला रूममध्ये झोपायला पाठवलं। अभय कुरकुरत मावशीला म्हणाला, अगं फार चिडचिड करत असते ही, पसारा पसारा म्हणत। आता तू जरा तिला समजाव, तब्येत बघ कशी झाली तिची। कालच डॉक्टर म्हणालेत जरा 2 कामं कमी करून आराम करत जा, म्हणजे शरीराला शीण येणार नाही आणि 2-4 महिन्याला असा ताप येणार नाही। पण ही बया ऐकेल तर? मावशी हसून म्हणाली, अरे असतं बायकांना सगळ्याच डगरीवर हात ठेवावा वाटतो। आता आहे मी आठवडाभर, सांगते तिला समजावून। चल तुला डबा भरून देते, तू निघ, तुला उशीर होईल। अभय गेला आणि मावशीने मस्त आल्याचा चहा बनवला आणि रूपाच्या खोलीत गेली। रूपा उठून बसली। मावशी, अहो कशाला चहा केलात? घे ग, तेवढंच फ्रेश वाटेल तुला। रोज नोकरी, मुलांचं, नवऱ्याचं आणि घराचं करून दमत असशील ना। मावशीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला, तसं तिला रडूच आलं। खरं आहे मावशी, खूप थकून जाते मी। कदाचित म्हणूनच शरीर असे दुखणं काढत असेल आरामासाठी। पण काय करणार मावशी, घरात इतका पसारा होतो ना की खूप वेळ तर माझा घर आवरण्यातच जातो। मावशी हसून म्हणाली, प्रत्येक घराचं ना वय असतं, ते स्वीकारायला शिकता आलं ना, मग त्रास होत नाही पसारायचा। तिला कळे ना नेमकं काय म्हणायचं आहे मावशींना। आणि घराला वय म्हणजे? मावशीच्या लक्षात आलं, हिला घराचं वय कळलं नाही। मावशी हसून म्हणाली, तू प्राजक्ताकडे जातेस ना, म्हणजे माझी सून ग, नोकरीमुळे नाही राहत माझ्याकडे। तिच्या घरी तू गेली आहेस ना? मावशीच्या प्रश्नाला ती उत्तर देत म्हणाली, हो, घरभर खेळणे पसरलेले असतात, अगदी उड्या मारून जायची वेळ येते। हां, अशा घराचं वय 1 ते 5 वर्ष। आता तुझ्याकडे आहे का असा पसारा? नाही, आता तुझ्याकडे गोष्टींची पुस्तकं, रंग, खडू, रंगीत कागद आणि कपडे, म्हणजे तुझ्या घराचं वय आहे 6 ते 15। आपल्या सुनीलकडे म्हणजे माझ्या पुतण्याकडे सगळीकडे फोन, चार्जर, कपडे, पुस्तकं, बुटांचे चपलांचे जोड, ते वेगवेगळे स्प्रे, ह्याचाच पसारा। कारण त्या घराचं वय आहे 15 ते 20। आणि आता माझं घर बघ, काही पसारा नाही, कारण पिल्लं गेलेत ग उडून घरट्यातून। मग कोण पसारा करतंय? सगळं चित्रातल्यासारखं आहे, काही हलत नाही। मला फार वाटतं कसे कसे वय होऊन गेले घराचे, पण आता हे बिन पसाराचं म्हातारपण पेलवत नाही। म्हणूनच त्या घराचं ते वय छान आनंदाने स्वीकारायला शिकलं पाहिजे। कारण आपण सगळ्या बायका उगीच चिडचिड करून सगळ्यांना बेजार करतो, आणि हे सगळं समोर असलं ना तर मुलं त्याला हात लावतात। ठेवून दिलं की गेलं नजरे आड। थोडीफार आवरावर ठीक, पण त्यासाठी अगदी दमछाक करून असं आजार पण नको ग। घराचं हे वय परत येत नाही। पिल्लं आहेत तेव्हाच घराची ही मजा अनुभवायची असते। मग आहेच आपलं म्हातारपण, शांत आणि स्वच्छ घर। तिलाही पटलं मावशीचं म्हणणं, आणि खरंच आठवलं मुलांचं बालपण। सगळीकडे खेळण्या, बाहुल्या, सायकली, आता सगळे पुस्तक, रंग। पण आता मावशींनी घराच्या वयाची दृष्टी दिल्याने नकळत तिला तो पसारा वाटत नव्हता, तर घर सजावटीचं सामानच वाटत होतं। ती हसून म्हणाली होती, 6 ते 15 वयाला हे माझं घर, आणि कौतुकाने घराकडे ती पाहत होती। किती छान पोस्ट आहे नाही का? खरंच घराला वय असू शकतं आणि ते आपण अनुभवायचं असतं, ही कल्पना किती भन्नाट आहे नाही का? खूप गोड आहे, होय की नाही? तर आपणही ही घराचं वय आपण रोजच्या रोज अनुभवूया। आणि हे कसं वाटलं घराचं वय, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।